मित्रांनो, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स जगातली सगळ्यात मोठी मूव्ही स्टुडिओ. तर यांचा स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे या मूव्हीचा दुसरा ट्रेलर रिलीज झालेला आहे. मूव्ही एकदम ट्रेलरमधनं दमदार वाटत आहे. तर चला मित्रांनो, मी समर सय्यद आणि आज आपण बोलणार आहोत द स्पायडरमॅन ब्रँड न्यू डेबद्दल. तर ही मूव्ही खूप महत्त्वाची आहे त्यांच्या येणाऱ्या डूम्सडे ही मूव्ही जगातली सगळ्यात मोठी मूव्ही सध्या अशी दिसत आहे. तर स्पायडरमॅन आता ह्या मूव्हीच्या ट्रेलरवरून आपल्याला असं दिसतं एकंदरीत की स्पायडरमॅन आता एक खेळकर अल्लड पोरगा राहिला नाही, तर तो एक यंग मॅच्युअर बॉयमध्ये कन्वर्ट होत आहे. आपल्या लाईफसोबत झुंजत आहे. आपल्याला यात अनेक मल्टिपल विलन्स बघायला मिळतील. जसं काय एकतर स्पायडरमॅनच्या हातात आहे. स्पायडरमॅनच्या हात काही शारीरिक बदलाव झालेले आहेत. त्याचे स्पायडर DNA चेंज होत आहेत आणि तो आत्ता बिना कुठल्याही सपोर्टचे वेब शूट्स करू शकतो नॅचरल. आणि होल बॉडीतून एक सीन असा येतो की लिटरली तो त्याच्या पूर्ण बॉडीतनं वेब शूट करतो. आणि खूप मूवीनंतर आपल्याला हल्कचं व्हर्जन रिटर्न दिसत आहे, जे सर्व लोकांना जास्त आवडतं. आपला एकदम रागात अँग्री हल्क. पनिशर्स या मूव्हीमध्ये स्पायडरमॅनची हेल्प करताना दिसणार आहे. आणि विलन हल्क म्हणजे एक विलन आहे जो अदृश्य आहे आणि तो सगळ्यांना कंट्रोल करतोय. तर असं वाटतं की तो हल्कमध्ये पण प्रोफेसर बॅनरला कन्व्हर्ट करून त्याच्या माइंडवरती कंट्रोल करून तो हल्क वर्सेस स्पायडरमॅन आपल्याला बघायला मिळेल. पनिशर त्याला मदत करेल आणि त्याचे जुने मित्र ते कसे त्याला भेटतात याच्यावरती मूव्ही राहील. मूव्हीमध्ये एक मस्त